संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिवेघाटाची अवघड चढण-पाण करून सासवडमध्ये विसावलाय। आजचा दुसरा मुक्कामही सासवडमध्येच असेल, तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनं लोणी काळभोरचा निरोप घेत यवतच्या दिशेनं प्रस्थान केलंय। तसंच संत ज्ञानेश्वर महाराज यांचे कनिष्ठ बंधू संत सोपान काका महाराज यांचा पालखी सोहळ्याचं सासवडहून पंढरपूरकडे मार्गस्थ होतीये। तर आपण या सगळ्या सोहळ्याचे लाईव्ह अपडेट घेऊया। आपले प्रतिनिधी निलेश जगताप याच वारीत सहभागी झालेत। निलेश, कस्तुरी नक्कीच संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा काल सासवड नगरीमध्ये विसावलेला। आज संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपान काका महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। मानाचे जे अश्व आहेत संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व या ठिकाणी दाखल झालेत। दिंड्या या ठिकाणी मंदिरावरामध्ये दाखल झाल्यात आणि हा संत सोपान काका महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा सोहळा खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे। ज्ञानदेव माऊली जरी सासवड नगरीमध्ये आले असले तरी या दोन बंधूंची भेट या ठिकाणी होत नसते। काही बंधू भेट पंढरपूरच्या अलीकडे भंडी शेगाव या ठिकाणी होत असते। मात्र जे वारकरी सासवडला दाखल झालेत माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत ते आवर्जून या ठिकाणी येत आहेत। संत सोपान काका मंदिरात येत आहेत, दर्शन घेत आहेत आणि संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। आनंद सोहळा चालू आहे। मी वारकरी माझ्यासोबत आहे, कारण हा सगळा आनंदाचा सोहळा आहे, आनंदाचा मेळा या ठिकाणी भरलाय। माऊली आलेत आणि संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतंय। माऊली, कसा उत्साह आहे, कारण आज सोपान काका महाराजांचंही प्रस्थान होत आहे। या सोपान देवाच्या प्रस्थानाच्या निमित्तानं आज संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वारकरी बांधव या ठिकाणी आनंद साजरा करण्यासाठी आलेले आहेत। स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमचा। स्वर्गातले अमर सुद्धा इच्छितात की या मृत्यूलोकावर काय यायचं। या वारीचा आनंद, या पायी जाण्याचे, पंढरपूरला जाण्याची, पांडुरंगाच्या भेटीची आज माझ्या जीवीची आवडी। पंढरपुरा नेही नगुडी, पांडुरंगी मन रंगले। पांडुरंगाच्या पायापाशी सर्वांचं चित्त असं रमलंय की त्याचं ध्येय भान विसरलंय। प्रत्येक जण आपलं सगळं सुख दुःख विसरून या पंढरीच्या वाटेवर अतिशय आनंदाने सर्वांना समाविष्ट करून चालण्याचा प्रयत्न करतोय। जीवनात जर सगळं सुख शोधायचं असेल, फक्त एकच पर्याय, पंढरपूरची वारी। अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या वारीमध्ये सर्वजण सहभागी होतात, आपल्या दुःखाला तिरंजनी द्यायचा प्रयत्न करतात आणि हा जो महावैष्णवाचा आपला महाराष्ट्राच्या भूमीत, संतांच्या भूमीचा जो गंध आहे तो सर्व दूर जगभर पसरवण्याचा सर्वजण वारकरी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतात। आपल्या सर्वांच्या या वाटचालीत, या परंपरेत सहभागी व्हायचा प्रयत्न करतात। आपले संत श्रेष्ठ आपले ज्ञानेश्वर माऊली असतील, या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा आपण पाहू शकतो। कारण ज्यावेळेस माऊली सासवडमध्ये येतात, संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवनी समाधी घेतल्यानंतर त्यानंतर अवघ्या एका महिन्यामध्ये वयाच्या 19व्या-20व्या वर्षी संत सोपान काका महाराज यांनी या करेच्या तीरावरती सासवड बरोबर, त्यामुळे खूप मोठा उत्साह आहे निलेश, आणि या सगळ्या वारीचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। धन्यवाद।